मी प्राध्यापक सुभाष मस्के, माझ्याकडे सध्या भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुक्याची जबाबदारी आहे। आदरणीय प्रशांत मालकांचा आणि माझा सहवास संबंध 1997 पासून आलेला आहे। एक कॉलेज जीवनातला क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता, ते आज भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष। याच्या पाठीमागे संपूर्णपणे प्रशांत परिचारक मालक आहेत। आपल्याला प्रशांत मालकाचे बरेच अंग आमच्या सर्वच वडीलधारी मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे, परंतु 1997 पासून मी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रशांत परिचारक साहेबांच्या सानिध्यात आलो, तेव्हापासून आज 2025 पर्यंत या तालुक्यातील हजारो खेळाडूंना अजिंक्य क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशांत मालकाने या ठिकाणी भरीव असं राजाश्रय निर्माण करून दिला। मग मोफत भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण शिबिर असतील, धनुर्विद्या स्पर्धा असतील, कबड्डी खो खो सारख्या स्पर्धा असतील, मॅरेथॉन स्पर्धा असतील, विविध खेळाच्या कुस्तीच्या स्पर्धा असतील, विविध खेळाच्या माध्यमातून या तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचं काम प्रशांत मालकाने केलं। सहकार, समाजकारण, अर्थकारण आणि क्रीडा क्षेत्र असं बहुअंगी गुण किंवा बहुअंगी नेतृत्व खऱ्या अर्थानं प्रशांत मालकांच्या अंगामध्ये आहे। हे सगळं सांगत असताना मला आपल्याला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की एक या जिल्ह्यातला, ज्याला आपण डायनामिक पर्सन म्हणतो, चहू अंगानेचा अभ्यास असणारा नेता खऱ्या अर्थाने या तालुक्याला मिळालेला आहे। आम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं किंवा आमच्या सर्व पंढरपूर तालुकावासियांचं एक भाग्य समजतो। कारण या तालुक्याचे रस्ते असतील, या शहराचे रस्ते असतील, ग्रामीण भागातलं अर्थकारण असेल, शेती असेल, फळबागा असतील, या सगळ्याचा दूरदृष्टिकोन आदरणीय मोठ्या मालकानंतर प्रशांत मालकाच्या दूरदृष्टीमध्ये ठेवून या ठिकाणी या तालुक्याची जडणघडण आणि वाटचाल सुरू आहे। याचा आम्हाला खऱ्या अर्थाने सार्थ अभिमान वाटतो। मी या वाटचालीमध्ये अशा शुभेच्छा देतो की मालक, आपण सर्वसामान्य लोकांसाठी, प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांसाठी गेले 25 वर्ष 30 वर्ष झाले मोठ्या मालकाबरोबर, मोठ्या मालकानंतर आपण या तालुक्याचं, या नव्हे तर या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहात। आपल्या नेतृत्वाखाली 2014 साली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा झेडपीचा अध्यक्ष करण्याचं काम आपण केलं। विधान परिषदेला मत कमी असताना सुद्धा मोठ्या मालक आणि आपण आणि पक्ष यामुळे आपण या ऐतिहासिक विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निमित्तानं आपण दिला। मी या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्या मनातील ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील, या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण हो, आणि ह्या पूर्ण होत असताना आपल्या हातून अशीच अविरतपणे या तालुक्याची, या जिल्ह्याची, सर्वसामान्याची सेवा घडो, एवढीच पांडुरंग चरणी मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रार्थना करतो। माझा तुकाराम गाह्याळ, राहणार कासेगाव, या गावचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे। मोठ्या मालकाविषयी सांगायचं म्हणजे माझ्या वडिलाबरोबर मी मोठ्या वाड्यात यायचो। त्यावेळेला मी कॉलेजला असेल, वाड्याला यायचो आणि आम्ही एक प्रत्येक वर्षी दत्त जयंती साजरी करतो। प्रत्येक दत्त जयंतीला पूजेला हे मोठे मालक यायचे। पण मोठे मालक येत असताना एक मी इच्छा व्यक्त केली की प्रशांत मालक सुद्धा आले पाहिजे। पण मोठ्या मालकाला आमच्या वडिलांना सांगितलं की माझ्या मुलाचा एक हट्ट आहे की प्रशांत मालक सुद्धा पूजेला आले पाहिजे। तर मग त्यावेळेला प्रशांत मालक कुठं तर बाहेरगावी गेलते। मग मोठे मालक आणि प्रशांत मालकांचे वडील हे दोघंजण आले। मग दोघंजण आल्यानंतर मी म्हणजे कॉलेजला होतो। मी मालकाला विचारलं, मालक म्हणलं प्रशांत मालक आले नाहीत। माझ्या खांद्यावर मालकाने थाप टाकली आणि म्हणाले, अरे प्रशांत काय करतो, प्रशांतचा बाप आणलाय म्हणले, हे बघ प्रशांतचा बाप घेऊन आलोय। म्हणजे त्यावेळेला मला असं वाटलं की म्हणजे ती शब्दच मला म्हणजे आता सांगता येत नाहीत की त्यावेळेला मला काय वाटलं असेल। म्हणजे असा मोठ्या मालकाचा स्वभाव होता। त्यामुळं आमचं म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून मोठ्या मालकाबरोबरचं प्रचारक कुटुंबाबरोबरचं संबंध हे जिव्हाळ्याचे होते राजकारणाविषयी। आणि मध्यंतरी काय झालं, ज्या वेळेला प्रशांत मालकांचा, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते की आपल्या नेत्यानं म्हणजे आपल्या गुरुनं आपल्याशी चांगला संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे। मग ज्या वेळेला मोठे मालक गेले त्यावेळेला आधी प्रशांत मालकांचा स्वभाव तापटच होता मोठे मालक असताना। त्यावेळेला मला असं वाटलं की आता आपली तिथं जाळ शिजत नाही मोठ्या मालकापाशी। का शिजत नाही? कारण का आमच्या गावात एक असे पुढारी होते
किंवा असे एक मोठ्या मालकांचे कार्यकर्ते होते की ते आम्हाला मालकांजवळ पोहोचूच देत नव्हते, मग आता आम्ही म्हणलं आता संपलं, म्हणलं हे जुन्यांचं जर आपल्या नवीन कार्यकर्त्याला काही इथं शिजत नाही. त्यामुळे मध्यंतरी काळात 1-2-3 वर्ष थोडा मी साईडला गेलतो. ज्या वेळेला प्रशांत मालक मला प्रत्येक कार्यक्रमात भेटायचे त्यावेळेला काय नेते असं म्हणायचं, त्यावेळेला मला थोडं लाजल्यावानी वाटायचं. मग लाजल्यावानी वाटायचं. नंतर मी प्रशांत मालकाकडे आलो. प्रशांत मालकाने मला एकच सांगितलं, तुझी जी काय अडचण आहे ती मी दूर करायला तयार आहे. आणि माझ्या पाठीवर थाप टाकली. त्या दिवसापासून मी मालकाशी एकनिष्ठ आहे. अगोदर मी होतोच, पण ज्या वेळेला कसं एखाद्या घरातून एखादा मुलगा दूर जातो आणि घराची आठवण सारखी येते, ज्या वेळेला मी 2-3 वर्ष साईडला होतो पण मला सारखं त्या परिवार कुटुंबाची पांडुरंग परिवाराची आठवण येत होती. शेवटी मी त्यात मिक्स झालो, कारण का प्रशांत मालकाचा पहिला स्वभाव आणि ह्यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आणि त्यामुळे आता माझी एकच इच्छा आहे, प्रशांत मालकाच्या वाढदिवसानिमित्त माझी एकच इच्छा आहे की प्रशांत मालकांना आता जनतेतनं आमदार व्हावं, जनतेतनं उभं राहावं. आणि आम्ही तर जीवाचं रान करून त्यांच्या प्रचार असेल त्यांचे म्हणजे खाली आम्ही गाव लेवलला धोरा सांभाळायला तयार आहे. एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. मी बाळासाहेब उर्फ महबूब कमरुद्दीन शेख, गाव कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी 1995 पासून मोठ्या मालकाच्या सानिध्यात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. मी 1995ला कासेगाव ग्रामपंचायतचा सदस्य होतो आणि त्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं आम्ही मालकाला भेटलो आणि त्या निमित्ताने मालकाने आमची बरीचशी चांगली कामं केली. आणि त्यानंतर आम्ही गाव चालवत असताना काही अडचणी आल्या तर मोठ्या मालकाने फार मोलाचं सहकार्य आम्हाला केलं. आणि त्यानंतर प्रशांत मालकाने आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. त्या दोघांच्या सानिध्यात काम करत असताना मी एक भाग्यवान आहे, एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असून ज्यावेळेस पांडुरंग कारखान्यावर संचालक म्हणून मला घ्यायचं ठरलं त्यावेळी मोठ्या मालक मी चेअरमन असताना आणि मोठ्या मालकाच्या नंतर प्रशांत मालक चेअरमन झाल्यावर या दोघांच्याही कारकिर्दीमध्ये मला 7 वर्ष संचालकपदी काम करायची संधी मिळाली. आणि मी एक दुसरे भाग्यवान मोठ्या मालकात सांगतो की मोठे मालक असताना आमच्या गटामध्ये वाद निर्माण झाला की कुणाला संधी द्यायची. वसंतनाना देशमुख, अरुण गोलप आणि मोठे मालक हे तिघं होते आणि प्रशांत मालकाची इच्छा होती मी व्हावं. मग त्यावेळेला असा वाद झाल्यावर आमच्या गाव लेवलला आम्ही विरोध करत होतो देशमुखांना. मोठे मालक म्हणले माझं कॅन्सल कर प्रशांत आणि बाळूला घे आणि वसंतनानाला बी राहू दे आणि अरुणला बी राहू दे. आम्ही ज्यावेळी आमची तिसरी आघाडी म्हणून त्यावेळी सांगितली मालक तुमचं कॅन्सल करून आम्हाला नको, आम्हाला हाय असं घ्या. त्यावेळेला मग नाईलाज असतो अरुण गोलपला थांबावं लागलं आणि मला तिथे संधी दिली आणि तो एक अविस्मरणीय क्षण आहे. आणि मग प्रशांत मालकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा एक एवढा विश्वास आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी शेवटपर्यंत पडायला लावलं की बाळूला तिथे संधी दिली पाहिजे. आणि त्यामुळं मला पांडुरंग कारखान्यावर एक 7 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावात एक तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून काम केलं आणि 2-3 संधी चांगली मिळाली. 3 सरपंच झाले. एक आता सध्या माझा जोडीदार मार्केट कमिटीवर आहे संचालक, एक जोडीदार जिल्हा परिषद सदस्य झाला. त्यामुळे प्रशांत मालकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख शुभेच्छा देतो. आणि या तालुक्यामध्ये त्यांना आमदार होण्यासाठी एक गटातलं एक मोठं गाव आहे काशेगाव, तर त्यांना आमदारकी जनतेतून मिळावी त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, आमच्या जीवाचं रान करू, पण त्यांना एकदा जनतेतून आमदार करावं आणि ही पांडुरंगाची प्रार्थना करू. मी पंडितराव भोसले, ओझेवाडी, सोलापूर जिल्ह्याच्या जलसंधारण विभागाचा एक प्रमुख म्हणून काम केला एक माजी अधिकारी आहे. मी नोकरी करत असताना पंढरपूर तालुक्याच्या ज्या राजकारणात ज्या घडामोडी घडल्या पांडुरंग परिवाराच्या विरुद्ध परिवारातल्या, त्याच्या प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार आहे. आणि तसं तर बघायला गेलं तर मी खरं तर लंकेत बिभीषण म्हणूनच काम केलं, कारण इकडं उमेश मालक माझे मित्र होते. त्या पद्धतीनं आम्ही हे राजकारण करत आलो. ॲक्च्युली मी पांडुरंग परिवाराला 7 साली जॉईन झालो. तर 7 साली जॉईन झाल्यानंतर आमची आणि भालकेची तेवढा तडजोड झाली. त्यावेळेला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन मार्केट कमिटीचा करायला ठरलं, त्याला चेअरमन मालकांचा आणि व्हाईस चेअरमन भालक्याचा करायला ठरलं. तेवढा भालकीने तेवढा दुसऱ्याचं नाव सांगितलं. आणि त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी विठ्ठलचा
इलेक्शन झालं तर त्यात आमच्या मिसेसचा एकट्या माझ्या सौभाग्याचा पराभव झाला होता. मोठ्या मालकांच्या जिवारी लागलो होतं. मी त्यांचा तसा लाडका कार्यकर्ता होतो. आदर्श बद्दल एखादा नाही मी मोठ्या मालकाच्या बद्दल सांगतो, मग प्रचार मालक सांगतो. मग मोठ्या मालकाने त्यावेळेला बालके आणि ती ग्रुप बसला असताना, तेव्हा बालकेने दुसऱ्या नाव सांगितलं असताना बालके ते चालायच नाही म्हणले. त्या एकट्या उमेदवाराचा पराभव झालाय, त्यामुळे त्यालाच व्हाईस चेअरमन करायचं. असा एक अस्मरणीय क्षण माझ्या जीवनातला मोठ्या मालकांचा आहे. आणि ज्यावेळेला मी 2.5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा मालकाला राजीनामा घेऊन गेलो, मालक तुमच्यातला एक आपल्यातला एक कार्यकर्ता पडतोय, मग माझी तर मिसेस आहे, देऊन टाकाय त्याला. तू शहाणा हो म्हणजे जा, तुलाच 5 वेळी ठरलंय म्हणजे बदलणार नाही. असा इतका गाडा विश्वास, असा एक अविस्मरणीय अनुभव माझा मोठ्या मालकाच्या बाबतीतला. आणि हा माणूस एवढा मोठा होता, मी तसं तर त्यांना वसंतराव काळेजीला त्रास दिला होता. मी नोकरी करत असताना राजकारण करत होतो हे खरं आहे, कारण सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तेव्हा मी मालकाला त्रास दिला होता. पण पुढं कालावधी योगात जेव्हा मी त्यांना भेटलो तेवढा त्यांनी मला सांगितलं, भोसले राजकारण ही कशी घटना आहे म्हणले, ज्याला माफ करा येतं, क्षमा वीरस्य भूषणम, ज्याला क्षमा करायचं तो वीर असतो. अशा त्यांच्या क्षमा वृत्तीमुळं त्यांचं राजकारणातलं 35 वर्ष 40 वर्ष टिकलं. ते खऱ्या अर्थानं त्यांचं मोठे पण होतं. आणि म्हणून मी आजही गेले 20 वर्ष म्हणजे 7 साली जॉईन झालो अधिकृतपणे मी पंढरपूर परिवाराला. आज जवळजवळ 19 वर्ष झालं की मी आता इथं तशा अर्थानं समाधानी आहे. आणि त्यांनी मला त्या पुन्हा आता मोठ्या मालका सध्या म्हणजे प्रशांत मालकाला मोठ्या मालक म्हणतो, मोठ्या मालकानंतर त्यांचं कसं आहे, तो माणूस एक विलक्षण माणूस आहे, प्रचंड अभ्यास असलेला माणूस आहे. महाराष्ट्रात फक्त त्यांचं दुर्दैव आहे की त्यांना संधी मिळेल नाही, नाहीतर त्यांची कॅबिनेट मंत्र्यापेक्षा मोठी अवकात आहे. परंतु काय होतंय, काय वेळेला पुरुषस्य भाग्यम स्त्रियस्य चरित्रम देऊन जाणती कुतो मनुष्या. पुरुषाचं भाग्य स्त्रीचं चारित्र्य हे देवाला असं कळलं नाही, ते माणसाला कसं कळणार, ते कधी येईल काय सांगता येत ना, बरं येणार. त्या माणसाचं खरं आहे, तो खरा माणूस आहे, त्याला खोटं चालत नाही. मी खाजगी त्यांना काय वेळा म्हणत असतो 20% खोटं बोलत चला, 80% जरा चालू द्या, 20% ती म्हणते आपल्या बाबतीने होणार नाही, ते आपल्याला जमणारही नाही आणि आहे माझं शेवटाला जाईल. अशा पद्धतीचा हा माणूस आहे. आणि आज मोठ्या मालकाच्या नंतर मला ज्या वेळेला उपसभापती संधी होती तर थोडस काहीतरी असं खडबड वाजता असं मला वाटलं. त्यांनी मला बोलवून सांगितलं, भोसले साहेब तुमचं उपसभापती जर तुमच्या विषयाचं नक्की आहे, तुम्ही गडबड करायची नाही किंवा बोलायचं नाही. काय मी फक्त मन निसताच एकदा एका कार्यक्रमात थोडस त्यांना हे झालं, खटकलं की भोसले साहेबांना थोडंसं वाटते काय की, म्हणजे असा विलक्षण माणूस, चेहऱ्यावरल्या भावावर ओळखतो माणूस, असा हा विलक्षण माणूस आहे. फक्त एक संधी मिळाली तर त्याचं सोनं होणार. आणि त्या माणसाच्या हातून पंढरपूर तालुक्याचं आज जे पंढरपूरची डेव्हलपमेंट आहे, शहराची ग्रामीण भागाची, खऱ्या अर्थानं त्यांच्या व्हिजनमुळे आहे. ते सलग पुढील 50 वर्षाचं बघत असतात. ते आज जे तुमच्या पंढरपुरात चालू आहे रस्ते पिस्ते विकास आहे, ते खऱ्या अर्थानं प्रशांत परिचारक मालकानं केलेला जो प्लॅन आहे त्याची ही फलश्रुती आहे. त्यांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल? त्यांना शुभेच्छा एकच आहेत की त्यांना आयु आरोग्य लाभो. आणि त्यांचे काय ते 3 पिढ्या श्रीमंत आहेत, त्यांना काय परिस्थितीची इस्टेटीची पैशाची गरज नाही, फक्त त्यांच्या आयु आरोग्यामुळं आणि त्यांना मिळणाऱ्या ह्या बीजेपी सरकार म्हणजे मोठेपणामुळं आपल्या तालुक्यातल्या युवकांना, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, आपल्या तालुक्यातल्या गोरगरिबांना जे काय लाभ मिळणार आहे तो मिळो त्यांच्या हातून. त्यासाठी त्यांना मोठं करावं पांडुरंगानं ही ईश्वरचंद. माझं नाव राजू विठ्ठल गावडे, गाव पळूच. प्रशांत मालकाबद्दल सांगायचं म्हणलं तर बरेच क्षण आहेत, कारण आमची जवळजवळ 3री पिढी त्यांच्याबरोबर काम करते आता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्यांची अभ्यासपूर्ण, त्यांना खोटं कधी चालत नाही. खोटं सांगितलं का त्यांना मग ते त्या कार्यकर्ते काय काही नसते. म्हणून त्यांच्या पुढे जात असताना खरं काम घेऊनच जावं लागतं आणि वाट्याला थारा तिथं नसते. म्हणून त्या खरंच त्या माणसाचा अभ्यासून येता म्हणून एक आमच्या हृदयात त्यांचं नाव कोरलेलं आहे. त्यांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल काय तुम्ही? 60 वर्ष पूर्ण होत असताना त्यांना एकदा आमच्या सर्वांची इच्छा अशी आहे की जनतेतून त्यांनी आमदार एकदा झालं पाहिजे. आणि जनतेतून आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या जी सगळ्या कार्यकर्त्याची किंवा पांडुरंग परिवार आहे आमचा एक कुटुंब परिवार म्हणजे एक आमचं कुटुंब आहे परिचारकांचं सर्व, तर त्यांना ह्या सर्व कुटुंबांची त्यांना काम करण्याची संधी त्यांना मिळावी अशी एक आमची इच्छा आहे. बाजार समिती पंढरपूर यांच्या मार्फत काय शुभेच्छा द्याल? पंढरपूर बाजार समितीच्या मार्फत म्हणलं तर आज त्यांच्या कार्यावरती आम्ही विश्वास ठेवून
आज आमच्या मार्केट कमिटीचा सोलापूर जिल्ह्यात पहिला नंबर आलेला आहे आणि महाराष्ट्रात 5वा नंबर आहे आणि पुणे विभागात 2रा नंबर आमचा आलेला आहे. हीच त्यांच्या कार्याची पोच आहे. त्यांच्याशिवाय आम्ही एकही काम परस्पर कुठलं करत नाही. त्यांच्या नियोजनामुळे आज हे मार्केट कमिटी एवढ्या प्रगतीपथावर आलेले. आवर्जून सांगायचं म्हणलं तर त्यांना माझ्या माहितीनं मला 20व्या वर्षी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. भीमा कारखाना आमचा असाच बंद पडला होता, लिक्विडेशन मध्ये निघाला होता. त्यांची तिथं प्रशासक म्हणून निवड झाली. त्या बॉडीत मी तिथं होतो त्यांच्याबरोबर. तर त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरचा दर आणि 1 नंबरची रिकव्हरी असणारा कारखाना नावारूपाला परिचारक मालकाने आणला होता. तो कारखाना आमची सत्ता गेल्यानंतर 25 वर्षांनी आज तिथं जवळजवळ 2 वर्ष झालं कामगारांच्या पगारी नाहीत, शेतकऱ्याची ऊस बिले नाहीत आणि आज कारखाना कुठं 10,000 कुठं 20,000 क्रशिंग करून बंद पडलेला आहे. अशा या महान नेत्याला आमच्या म्हणजे मनापासून आमचीच शुभेच्छा आहे.